लक्षवेध न्यूज नेटवर्क, अचूक वेळ अचूक बातमी. नमस्कार, लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. खरं तर आजच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे आणि येत्या 5 तारखेला निवडणूक देखील लागणार आहे आणि त्याच अनुषंगाने आपण वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेत असतो. तसेच इच्छुक उमेदवारांच्या देखील मुलाखती घेत असतो आणि त्या उमेदवाराचं आपल्या गणासाठी किंवा आपल्या जिल्हा परिषद गटासाठी नेमकं विजन काय असणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आज आपल्यासोबत पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सय्यद वरवडे पंचायत समिती गणातील इच्छुक उमेदवार असलेले राहुलजी मोरे आपल्यासोबत आहेत. राहुलजी, आपलं लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये सहर्ष स्वागत आहे. नेमकं आपल्या मतदारसंघासाठी आपलं विजन काय आपण जाणून घेणारच आहोत, परंतु आपल्या अगोदर ओळख सांगा. आपला राजकीय वारसा खूप मोठा आहे आणि राजकीय वारसा आपल्या वडिलांकडून आपल्याला आला आहे. नमस्कार, मी राहुल भाऊसाहेब मोरे, राहणार वडवळ. आज गेल्या 3 पिढ्यापासून आमचे राजकीय संबंध आदरणीय तालुक्याचे भाग्यवते राजेंद्र पाटील साहेब, आमचे नेते बाळराजे पाटील साहेब यांच्या घराण्याचे आहेत. आमचे वडील ह्या अगोदर पंचायत समितीला मसले चौधरी गणातून निवडून येऊन पंचायत समितीचे उपसभापती होते. तसेच माझी आई कुसुमताई मोरे पाठीमागं कामठी जिल्हा परिषद गटातून निवडून येऊन जिल्हा परिषद सदस्य होते. असा आमच्या घराचा एकूण राजकीय वारसा आहे. खरं तर मोरे आणि वडवळ म्हटलं की एकनिष्ठ आणि प्रामाणिक हे कुटुंब आंदरकरांसोबत गेल्या 2-3 पिढ्यापासून आहे. आता आपण गावचे सरपंच देखील आहात आणि आपल्याला विकास कामं करण्याचा खूप मोठा अनुभव देखील त्या माध्यमातून येतोय. आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या वडिलांचा आणि आत्ताचे आपल्या सरपंच पदाचा अनुभवाचा कुठंतरी येणाऱ्या काळात आपल्याला मदत होणार आहे. नक्कीच. या पाठीमागं मी 2015 साली वडवळचा सरपंच होतो. वडवळ तीर्थक्षेत्राचं मोठं गाव आहे. दर महिन्याला लाखो भाविक येतात. आदरणीय मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी तीर्थक्षेत्र क मध्ये तीर्थक्षेत्र घेतलं. त्यावेळेला मालकांच्या प्रयत्नातून आणि आमच्या साहेबांच्या प्रयत्नातून बराचसा निधी गावाच्या विकासासाठी आला. तोच हातखंडा वापरून पुढे तीर्थक्षेत्र मध्ये घेऊन यशवंत तात्यांच्या मार्गदर्शनाखाली, बाळराजे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली तोच निधी कोटीच्या स्वरूपात आला. आज ही यशवंत तात्यांनी तीर्थक्षेत्र विकास म्हणून दिलेली कामं आज जवळजवळ 14 महिने झाले आमदारकी संपून. आज ही तीच कामं अजून चालू आहेत आणि अजून 1 वर्षभर तर लागेल ती कामं संपायला. एवढी कामं यशवंत तात्यांनी आदरणीय मालकांच्या मार्गदर्शनाखाली वडवळसाठी दिले. वडवळवर त्यांचं विशेष प्रेम आहे. गेल्या 3 पिढ्यापासून वडवळची लोक त्यांच्या पाठीमागे सातत्यानं उभा आहेत. त्यामुळे मला राजकीय वारसा जरी असला तरीही आजही मी त्यांचा एक छोटासा कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. आज आमच्या बऱ्याचशा भागातल्या लोकांची आशा होती की पंचायत समितीला तुम्ही उभं राहा. सर्वांनी मालकांना माझं नाव सुचवलं. मग इच्छुक म्हणून मी आज आपल्या ठिकाणी यासमोर उभा आहे. खरं आपण ज्या गणातून निवडणूक लढवतो त्या गणात किती गावाचा समावेश आहे आणि त्या भागातील प्रमुख समस्या नेमके काय आहेत? आता आमच्या भागात आमचं वडवळ, रामिंगली, ढोकबाबळगाव, सय्यद वरवडे, नजीक पिंपरी, सौंदणे, तांबोळे याची एकूण 7 गाव आहेत. आज समस्या बऱ्यापैकी यशवंत तात्यांच्या कामातून झालेल्या आहेत. तात्यांनी एक रस्त्याचं जाळं तालुक्यात निर्माण केलेलं आहे. आज पंचायत समितीची इलेक्शन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचे इलेक्शन असते. आज शासन बराचसा खर्च या स्थानिक स्वराज्य संस्थेवर खर्च करतं, म्हणजे निधी ग्रामीण भागातील लोकांना मिळावा म्हणून. मग तोच निधी चांगल्या कामासाठी, काय रस्त्याच्या अडचणी असतील, काय महिलांच्या अडचणी असतील, विद्यार्थ्यांच्या कॉलेजच्या बसेसच्या काय अडचणी असतील, ह्यासाठी शेतकऱ्याच्या अडचणी असतील, यासाठी काम करणार आहे नक्कीच. खरं तर आता आपण सांगितलं की यशवंत तात्या माने यांच्या माध्यमातून आपण कोट्यवधीचा निधी खेचून आणला. यापुढे देखील आपल्या संबंधाचा यशवंत तात्या असतील, राजेंद्र पाटील असतील किंवा आताचे भाजपचे पालकमंत्री यांच्या माध्यमातून देखील आपण या भागासाठी विकास करण्यासाठी निधी आणणार आहे. नक्कीच. आज मालक भाजपमध्ये गेल्यामुळे आणि भाजपची वर केंद्रात राज्यात सत्ता असल्यामुळे नक्कीच ह्या भागाच्या विकासासाठी आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब, शशिकांत नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अजून विकासाची चालना नक्कीच मिळणार आहे.
आपण पाहतो की शेतीसाठी असतील, व्यवसायासाठी असतील, अनेक शासनाच्या योजना देखील असतात, ते पंचायत समिती मार्फत राबवल्या जातात, परंतु ते शेतकऱ्यांना माहीत नसतात. तर त्या योजना आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून कसं काम करणार? पंचायत समितीचं प्रतिनिधित्व पुढं करायला मिळालंच तर नक्कीच एक प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर पंचायत समितीच्या वतीने एक सगळे माहितीपत्रक लावले जातील. त्या माहितीपत्रकातून सर्व शेतकऱ्यांना शेतीविषयी काय लाभ मिळणार आहे, महिलांना त्यांच्यासाठी काय वैयक्तिक लाभ मिळणार आहे, आपले दलित बांधवांना त्यातून काय लाभ मिळणार आहे, याचे सर्व माहितीपट किंवा बोर्ड सगळे प्रत्येक गावात ग्रामपंचायत समोर लावले जातील. त्यातून ज्यांना शक्य आहे ते इतरही गावातल्या लोकांना सांगतील. किमान पंचायत समितीत काय चालतं हे तर लोकांना माहिती होईल, त्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल. खरं तर वडवळ आणि पंचक्रोशीवरती आपला खूप मोठा होल्ड आहे आणि त्या जनमानसाचा येणाऱ्या काळात आपल्याला नक्की फायदा होणार आहे. हो, पाठीमागं आज इच्छुक म्हणून गावोगाव फिरतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी वाड्या वस्त्यावर सुद्धा आज वडिलांचं नाव निघतं, वडिलांच्या केलेल्या कामाची लोक पोचपावती देतात. त्यामुळं नक्कीच ह्या गोष्टीचा आम्हाला पुढे खरंच मतदानाच्या वेळी फायदा होईल. आपण गावभेटी दौरा करत आहात, करत असताना लोक आपल्याला कोणत्या समस्या सांगतात आणि त्या आपण कशा पद्धतीने मार्गी लावतात किंवा येणाऱ्या काळात कशा पद्धतीने मार्गी लावणार आणि लोकांचा प्रतिसाद कसा आहे आपल्याला? लोकांच्या बऱ्यापैकी समस्या पानंद रस्ते किंवा गावातून वस्तीकडे जाणारा रस्त्याच्या थोड्याशा समस्या आहेत आणि त्या समस्या आता चालू पानंद रस्त्यातून किंवा थोड्या काही स्वखर्चातून ही प्रयत्न करून नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल. तर हे होते पोखरापूर जिल्हा परिषद गटातील सेग रोडे गणातील इच्छुक उमेदवार राहुलजी मोरे. येणाऱ्या काळात लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, महिलांसाठी तसेच वेगवेगळ्या रस्त्याची कामं असतील किंवा शासकीय निधी खेचून आणून प्रसंगी स्वखर्चातून देखील आपण त्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू असा विश्वास आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा